नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्लाऊजला जी योकपट्टी लावतात खाली ब्रापट्टी ती कशी लावायची तिची एक सोपी पद्धत सांगणार आहे। म्हणजे मी ह्या पद्धतीने शिवते। जेव्हा आपण योकपट्टी कटिंग करून घेतो मेन फॅब्रिकवर तेव्हाच त्याला 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा कापड कटिंग करून घ्यायचं आहे, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तर। आणि ती जोडताना जे आपण सरळ टिप टाकतो त्याच्या खाली ते एक्स्ट्रा 1 ते 1.5 इंच कापड येऊ द्यायचं। याप्रमाणे मी जे स्टिच करते त्याप्रमाणे तुम्ही तसं ठेवायचं आहे आणि इथे एक सरळ टिप टाकून घ्यायची। ही टिप टाकून झाल्यावर त्याला दाबटीप टाकून घ्यायची परत, म्हणजे वरच्या फॅब्रिकवर एक पण टिप येत नाही। याप्रमाणे दाबटीप टाकून झाल्यावर जे एक्स्ट्रा फॅब्रिक असतं ते असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्याला परत एक दाबटीप टाकायची आतल्या बाजूने। इथे ही दाबटीप टाकून झाली आहे, तुम्ही बघू शकता। आणि नेहमीप्रमाणे आपलं फॅब्रिक पूर्ण साइडनी स्टिच करून घ्यायचे। जेव्हा ही आपण एक्स्ट्रा पट्टी आत दुमडतो त्यानी आपल्याला जेव्हा ब्लाऊज पूर्ण तयार होतो तेव्हा पुढच्या साइडला ब्लाऊज छान बसतो, उचकत नाही आणि त्याला ग्रिप येते। म्हणजे नुसतं सिंगल जर असेल तुमचा कापडा त्याचा एक वेगळा फिनिशिंग येतो आणि हे अशी आतून जी एक्स्ट्रा पट्टी एक्स्ट्रा फॅब्रिक आपण जे फोल्ड करून लावतो त्याचं हे वेगळंच फिनिशिंग येतं। एकदा तुम्ही ट्राय करून बघा। अशाच प्रकारच्या नवीन टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा। थँक यू।